मित्रांनो, हे आपल्या मागे जे कांदा दिसतोय, हे कांदा आपण ट्रॅक्टरनी पेरणी केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज ट्रॅक्टरनी पेरणी करून ह्या कांद्याला जवळपास 90 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत. तर ट्रॅक्टरनी कांदा पेरल्यामुळं थोडंसं जरा कांद्याची वाढ व्हायला, रोपापासूनचं सगळं वाढ होण्यासाठी जरा जास्त दिवस लागत असतील. तर शेतकरी मित्रांनो, आज 90 दिवसाचा आपला कांदा आहे. तर आज बघू शकता जेव्हा कांदा आपला ह्या अवस्थेमध्ये तयार झालेला आहे. म्हणजे असं ह्या साईज अशी एवढी साईज कांद्याची आपली तयार झालेली आहे. पण शेतकरी मित्रांनो, मला आणखीन वाटतंय किंवा हा कांदा आणखीन जास्त पोसला पाहिजे. तर मग आपण आज ह्याच्यावर एक फवारणी घेणार आहेत. तर त्यामध्ये आपण घेणार आहेत जैविक पोटॅश. हे जैविक पोटॅश 2000. तर ह्याची आपण ह्याच्यावर फवारणी घेणार आहेत. ह्या औषधामुळे नक्कीच कांदा पोसण्यासाठी ह्यासाठी एकदम चांगली मदत करते. आणि शेतकरी मित्रांनो, त्याच्याच बरोबर आपण घेणार आहेत बोरॉन. हे जे कॅच बोर आहे, तर ह्याचा पण आपण वापर करणार. हे 20% बोरॉन आहे. ह्याचा वापर केल्यामुळं कांदा आपला एक चमक येते. आणि हे पहा, हे काही कांद्याची जी पत्ती आहे ही अशी फाटल्यासारखी दिसती. तर हे असं बोरांचा वापर जर केला तर तुम्हाला ही अशी कांद्याची पत्ती फाटल्यासारखं दिसणार नाही. तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, आज आपण कॅच बोर म्हणजे आपलं बोरॉन आणि जैव पोटॅश ह्या दोन्हीची आपण फवारणी घेणार आहोत. तर दोन्हीची फवारणी करीत असताना शेतकरी मित्रांनो, ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जैविक पोटॅश हे 1 एकरमध्ये 90 ग्रॅम हे आपलं फवारलं गेलं पाहिजे. तुमच्या हिशोबाने पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. तर एका एकर म्हणजे 90 ग्रॅम हे इतकं पडलं पाहिजे. आणि जे आपलं बोरॉन आहे, हे बोरॉन पण 250 ग्रॅम हे 1 एकरमध्ये फवारलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्हीचा वापर करा आणि एकदम आपल्या कांद्याचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक YouTube चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.